दिस इज T1, दिस T2, T3 आणि इकडे एक T4 आहे पुढे. सो आज आपण नवीन एअरपोर्टला जाणार आहोत. मुंबईचं जे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे तिकडून आज आपली फ्लाईट आहे बँगलोरला जाण्यासाठी. सो बघूयात काय होत आहे. कॅब केली आहे आपण. एक्झॅक्टली 4 वाजता डोंबिवलीवरनं निघालो आहे. 1.25 तास दिसत आहेत मॅपमध्ये पोचायला. हार्डली 1.25 तास लागला डोंबिवलीवरनं पोचायला. हां थँक्यू दादा. हां पोचलोय. जे टर्मिनल आहे ते थोडं अंडर कन्स्ट्रक्शनच आहे म्हणा. आणि कसा सीन आहे की ॲक्च्युली इथं ड्रॉप नाही आहे. जो तिकडे आता मागे तुम्हाला रस्ता दिसतो की माहीत नाही, एक ब्रिज आहे डायरेक्टली. सो वरती ड्रॉप आहे. ऑफिशियल जे डिपार्चर पॉईंट आहे तो तिकडून आहे. मग ठीक आहे, आता सध्या आय थिंक वर्क इन प्रोग्रेस असो. त्यांनी मला इथे ड्रॉप केलं कारण इथून डायरेक्टली गाडीला वरती जायला रस्ता नाही आहे. सो आता मी इथून एंटर करतोय आतमध्ये. तर आय थिंक अरायवल आहे या साईडला आणि डिपार्चरसाठी त्यांनी वरती जायला सांगितलं. माय फुल फॅन्सी एस्केलेटर, लाईट्स वगैरे लावलेत बाजूला. तो गाड्या इथे थांबतायत आणि आय थिंक इथूनच एंट्री आहे. पोलीस चेकिंग वगैरे असेल इकडे. पब्लिक एवढी नाही आहे कारण आय थिंक लिमिटेड फ्लाईट्स आहेत अजूनही, त्यामुळे नाही आहे गर्दी एअरपोर्टवरती अजून. बाहेर तरी काही अशी गर्दी नाही आहे. डीजी यात्रा आहे इकडे पण फक्त. त्या साईडला डीजी यात्रा आणि इथे नॉन डीजी यात्रा. वा वा, सुंदर आहे एअरपोर्ट. आपलं जे टर्मिनल 2चं एअरपोर्ट आहे तशाच टाईपमध्ये आहे. हां भव्य, प्रशस्त आणि मेन म्हणजे क्लीन आहे कारण नवीन आहे. बट आय थिंक प्रायव्हेट आहे त्यामुळे आपण अज्युम करू शकतो की ते लोक स्वच्छता मेंटेन करतील. मिनिएचर ठेवलंय. दिस इज T1, दिस T2, T3 आणि इकडे एक T4 आहे पुढे. सो इफ आय एम नॉट रॉंग मी आता T1ला आहे. आणि पुढे दिसतंय की ते लोक मेट्रो पण कनेक्ट करणार आहेत. इनफॅक्ट T4ला पण एक मेट्रो लाईन दिसते. 5:30 झाल्यात. 2.25 तास आधी आलो आहे. पहिल्यांदा कधीतरी एवढ्या लवकर आलो आहे. ठीक आहे, बॅगेज ड्रॉप करू आणि एअरपोर्ट एक्सप्लोअर करूयात. इथे लाईन आहे बट किऑस्कचा पण ऑप्शन आहे. सो मी तिकडे चाललो आहे. आडवी ठेवायला लागेल. थँक्यू. झालं, खूपच इझी प्रोसेस होती. जस्ट तुम्हाला बोर्डिंग पास स्कॅन करायचा आहे आणि बॅग तुमची जर तुम्ही ते अटॅच केलेलं आहे ते फक्त अटॅच म्हणून तिकडे सिलेक्ट करायचं आहे. दॅट्स इट. एंट्री आता आपण करूयात एंटर. कोणी नसल्यामुळे हार्डली 2 मिनटं लागली सिक्युरिटीला. आणि यांनी डिस्प्ले भारी लावले आहेत एकदम. असे मोठे मोठे डिस्प्ले लावले आहेत सगळीकडे गोल गोल. एंट्री दिसते. हो 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 हो. अरे भाई एक नंबर. हो 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 हो. कडक. अरे लालबागचा राजा. भारी सेक्शन आहे. हो लाउंज पण आहे इकडे. आय थिंक ऑडिओवरती त्यांचं चालतं आहे ते. इथे जे आहे ना लाउंज ॲक्च्युली यांचं असं बनलं नाही आहे. सो सध्या टेम्पररी अरेंजमेंट आहे. सो त्यामुळे आय थिंक त्यांनी चेअर्स वगैरे बाहेर ठेवल्या आहेत. माझ्याकडे लकीली ॲक्सिसचं विस्तारा गाडीचे चालत आहे बट ॲमेक्स त्यांच्याकडे नाही आहे. HDFCचं अजून झालं नाही आहे. सो काइंड ऑफ मेकशिप अरेंजमेंट आहे. जर ते लोक डायरेक्टली व्हेज नॉनव्हेज तुम्हाला पॅक याच्यात आणून देतात. ठीक आहे, माझं काम होणार आहे. हो
बघा टोटल 5च फ्लाईट दिसत आहेत आत्ता संध्याकाळी आणि आपली ही वाली आहे 7:45. हे जे एअरपोर्ट आहे इकडे येण्यासाठी आय थिंक जवळचं रेल्वे स्टेशन जे आहे ते पनवेल किंवा बेलापूर स्टेशन आहे. सो जर तुम्ही कल्याण डोंबिवलीवरनं येताय तर तुम्ही ठाण्याला येऊ शकता आणि ठाण्यावरनं देन पनवेल किंवा बेलापूर तुम्हाला पोचायचं आहे बाय ट्रेन. आणि तिथून पण आय थिंक जवळ नाही आहे, 15-20 मिनटं लागणार. जोपर्यंत मेट्रो कनेक्टिव्हिटी होत नाही तोपर्यंत हे एअरपोर्ट आय थिंक बाय रोडच जवळ आहे. जसं मी आलो आहे, मी डोंबिवलीवरनं डायरेक्टली कॅब पकडलेली, 450 रुपयामध्ये मी एअरपोर्टला पोचलो. दॅट इज द बेस्ट वे. आणि आय थिंक जरी तुम्ही मुंबईवरनं ट्रॅव्हल करताय तर तुम्हाला कुर्ल्यावरनं पनवेलला तुम्ही येऊ शकता. आय थिंक दॅट वुड बी अ फास्टेस्ट वे. अदरवाईज तुम्ही डायरेक्टली कॅब करून येऊ शकता. ते सोडून आय डोंट थिंक अशी काही दुसरी कनेक्टिव्हिटी सध्या तरी आहे. हो वाव, काय भारी व्ह्यू आहे. मला माहीत नाही इथून कसा दिसेल तुम्हाला, बट वाव, जस्ट लुक ॲट दिस. बसायला आय थिंक जागा इनफ आहे. म्हणजे सगळीकडे त्यांनी असं कॉमन एरियाजमध्ये सेटिंग टाकलं आहे. बरेचसे शॉप्स वगैरे सुद्धा इथे दिसत आहेत. मग ब्रँडेड शॉप्स ऑफकोर्स. इफ यू हॅव मनी तर तुम्ही इथे गोष्टी विकत घेऊ शकता. खाण्यासाठी पण ऑप्शन्स आहेत. मी बघतो आता 5च फ्लाईट दिसतात. सो दिवसाची कॅपॅसिटी त्यांची आय थिंक कमी आहे आणि त्यामुळे गेट्स पण फक्त जो एवढा पोर्शन मला दिसतोय तेवढाच ओपन केला आहे त्यांनी. आय थिंक हळूहळू आय थिंक जसं त्यांना कॉन्फिडन्स येईल किंवा त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी होतील, ब्रँड्स येतील, त्यानुसार मे बी ते एक एक करून सेक्शन्स ऑपरेशनलाइज करतील. सो आय थिंक मी हा व्हिडिओ इथेच संपवीन. मी घेणार आहे, खायला घेणार आहे ऑफकोर्स. फ्रीचं जेवण मी का सोडू. बट हा व्हिडिओ आय थिंक मी इथेच संपवीन. तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटतोय. कारण लिटरली आय थिंक 3 का 4च दिवस झाले हे एअरपोर्ट स्टार्ट होऊन. आणि लकीली मला फ्लाईट जी आहे रिटर्नवाली फ्लाईट बँगलोरला जातानाची या एअरपोर्टवरनं मिळाली, त्यामुळे मी हा व्हिडिओ शूट करू शकलो. बऱ्याच दिवसांनी मी असा लॉंग फॉर्म व्हिडिओ बनवतोय. सो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना फॉरवर्ड करा. भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.